ठेवू का तुला? नको बस, ह्याचं बिल कर ना. ओके, एक मिनिट. हे बघ, हे 1000 रुपीजचं ते 850 आहे ना, हे 550 वाला 500, हे लिपस्टिक 350 वाली 320 आणि हे पण मेकअप फिक्सर 350 वाला 320. टोटल 2000 रुपये झाले. चालेल, पॅक कर ना. ओके, तुला सनस्क्रीन वगैरे नको आहे का? नाही, मी यूज नाही करत, तसं उन्हातून काही बाहेर जात नाही. ओके, असं नुसतं फक्त उन्हासाठी हे नाही बनलेलं आहे सनस्क्रीन. हो. तुम्ही घरामध्ये जेवण वगैरे गॅस खाली कामं करतात ना, त्याच्यासाठी पण हे खूप उपयोगी पडतं सनस्क्रीन. तर हे जेवण बनवताना लावलं तरी चालेल का? हा, कारण का जेव्हा तुम्ही जेवण बनवता ना, तुम्ही गॅसच्या खाली असता ना, तर गॅसची जी हीट जनरेट होते त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला इफेक्ट पडू शकतो, तुमच्या स्किनला हार्म करू शकतो. म्हणून तुम्ही घरी असताना पण सनस्क्रीन अप्लाय करू शकता. ह्याच्यामध्ये SPF 30 येतं, 50 येतं, असे वेगवेगळे SPF मध्ये सनस्क्रीन येतात. हे बघा असं होतं. आणि SPF 50 आणि SPF 30 काय आहे हे? हे SPF 30 आणि 50 म्हणजे SPF म्हणजे पहिलं सन प्रोटेक्शन फॅक्टर, म्हणजे जे आपली सूर्याची किरणं आहे ते खूप हार्मफुल असतात डायरेक्ट आपल्या स्किनवर पडले तर. आता SPF 30 हे काम करतं की हे तुझं 300 मिनिट तुला वाचवतं सूर्याच्या किरणापासून. 300 मिनिट्स म्हणजे हार्डली 4 तास तुला हा प्रोटेक्शन देतो. आणि SPF 50 हा साधारण 500 मिनिटं, म्हणजे हा 5 तास तुला प्रोटेक्शन देतो. म्हणजे जर हा तू नीट म्हणजे तुला जर घाम वगैरे कमी येत असेल तर आरामात हा 5 ते 8 तास हा राहू शकतो तुझ्या स्किनवरती. PA++ म्हणजे काय आहे? अरे, PA++ म्हणजे आपले सूर्याचे किरण ऍक्च्युअल 3 प्रकारचे असतात. एक UVC, एक UVB आणि एक UVA. आता एवढं तर सायंटिफिकली जाऊ नको, पण नॉर्मली जे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये जी किरणं पडतात ते UVB आणि UVA पडतात. तर UVB ला प्रोटेक्ट करतं SPF आणि UVA ला प्रोटेक्ट करतं PA+++. म्हणजे जे UVB आहे जे सनस्क्रीन, ते तुला बोलतात ना टॅनिंग होतं, म्हणजे आपण बोलतो ना गावी गेल्यावर काळं पडतं, ते त्याच्यासाठी लागतं SPF. पण काही हार्मफुल रेस आहे जे एकदम डायरेक्टली आपल्या स्किनवर हार्श करतात, तर ते आपल्या स्किनच्या आत जातात, त्यामुळे आपल्याला स्किन कॅन्सर पण होऊ शकतं. म्हणून कधी पण मेजॉरिटी जेव्हा आपण पिकनिकला वगैरे जातो किंवा आपण सनच्या एक्सपोजरमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा सनस्क्रीन नक्कीच अप्लाय केलं पाहिजे. त्यांनी तुमचे अँटी व्रिंकल्सचं काम करतं, म्हणजे तुम्हाला व्रिंकल्स किंवा सुरकुत्या वगैरे येणार नाही, पिगमेंटेशन येणार नाही. म्हणून हा खूप उपयोगी आहे तुम्हाला. असं मग तुला जर पाहिजे असेल तर तू SPF 50 घेऊ शकते. हा रेग्युलर सनस्क्रीन आहे. ठीक आहे, मला मग दे ना लॅक्मीचा SPF 50. ठीक आहे, हा 395 MRPचा, तुला ऑफरमध्ये 350 ला येईल. ओके, ठीक आहे, मग पॅक कर. ठीक आहे, थँक्यू. नेहमी येतात शॉपिंगला. थँक्यू दादा.